त्यामुळे त्यांना जे जे आवडायचं म्हणजे 40 लाख मोफत घरं देण्याचा निर्णय तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतोय आणि त्यामुळे हाही एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आज खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे आणि बळीराजावर प्रेम करणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावता कामा नये असं म्हणणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तिथीप्रमाणे जयंतीच्या दिवशी आपण हा निर्णय घेतलाय. त्यामुळे हे खरं म्हणजे त्यांना मानाचा मुजरा आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना यासाठी आणखी धन्यवाद देईन की आमच्या गावाकडचा वासोटा किल्ला आहे, त्या वासोटा किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज आपले मोगलांचे कैदी लोक ठेवायचे, कारण फार जंगल आहे, वाघ अस्वल सगळं आहे, त्यामुळे कैदी बाहेर आला की तो गेलाच. आणि म्हणून त्या वासोटा किल्ल्याला देखील रोपवेच्या माध्यमातून पर्यटन वाढवण्याचं काम त्या पर्यटकांना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वासोटा किल्ल्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे यासाठी देखील रोपवे देखील या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. अशा अनेक कामं या ठिकाणी मी तर दरेक गावात जातोच, इतरांनी पण आलं पाहिजे. तुमचा पत्रकारांचा ताणतणाव कमी करण्यासाठी आणि तुम्हाला घेऊन जाऊ, तुम्हाला नक्की आवडेल ते. पण तुम्हाला त्या सेंटरमध्ये जावं लागेल, रात्री बाहेर पडता का येईल ना. अरे बाबा, माझा मुलगा डॉक्टर आहे, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो. तुमचं करणार नाही म्हणा, छोट मोठा ऑपरेशन म्हणजे कुणाला कधी होऊ नये, आजार होऊ नये. कोविड मध्ये नाही का आपण एक दुसऱ्याला मदत केली नाही का? मोदीजींनी तर लस देशातल्याच नाही विदेशातल्या लोकांना पण कोविडची वॅक्सिन देण्याचं काम केलं. म्हणून आज बघा देशभरामध्ये त्यांचं नाव आहे ना. म्हणजे संकट काळामध्ये मोदीजीने ते करून दाखवलं आणि म्हणून संकट काळात महायुती सरकार बरोबर पोहोचतं. संकट कुठलंही असू द्या, आपत्ती असू द्या. त्यामुळे गमतीचा भाग जाऊ द्या, पण मी आपल्याला सांगतो की या सर्व योजना ज्या आहेत त्याच्याबद्दल सविस्तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय. आम्ही याच्यातून एकच दाखवलंय की आम्हाला खुर्ची महत्वाची नाही, दिलेलं वचन महत्वाचं आहे आणि म्हणून ते वचन पाळण्याचं काम आम्ही केलेलं आहे. नोकर भरतीबद्दल देखील सांगितलं की महायुतीच्या काळात 1,20,000 रेकॉर्ड ब्रेक भरती झाली. आता पण 75,000 लोकांना भरती करायचं आहे. युवकांना देखील रोजगार, जे परदेशी गुंतवणूक आली 30 लाख कोटींची, आता दावोसला गेले होते ज्यावेळेस, त्यावेळेस 30 लाख कोटींचं परदेशी गुंतवणूक आली आणि नुसती कागदावर राहत नाही. मी जेव्हा दोनदा गेलो दावोसला तेव्हा त्याचं कन्व्हर्जन 70 to 80% झालेलं आहे आणि आताही देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. म्हणजे सर्व समावेशक सगळ्यांचा विचार केलेला आहे. शेतकऱ्यांचा केलाय, लाडक्या बहिणींचा केलाय, लाडक्या भावांचा केलाय, शेतमजुरांचा केलाय. शेतमजुरांना कधी आपण घेतलं नव्हतं जेव्हा गोपीनाथ मुंडे आपल्या अपघात योजनेमध्ये, त्यांचाही केलाय. आणि सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाला देखील प्राधान्य दिलेलं आहे. आपण वृक्ष लागवड किती करतोय, जवळपास 300 कोटी झाडं लावण्याचा देखील मोठा आपण संकल्प केलेला आहे आणि त्यामध्ये